तुझ्या प्रेमाची गोष्ट भाग 5. आराध्या तिच्या रूममध्ये जाते. थोड्या वेळाने तिथे प्रीती येते. प्रीती हसतच बोलती, काय ग, कशी झाली तुझी डेट विथ युअर बॉस? आराध्या बोलली, ए काय ग, डिनरला गेली होती मी. प्रीती बोलली, तेच ते अगं. बरं मला सांग, तुला आवडतो ना तो रुद्र? आराध्या तिची नजर चोरतच बोलते, नाही ग, असं काही नाही. प्रीती बोलली, खरं खरं सांग. आराध्या बोलली, म्हणजे मलाच नाही माहिती, मला आवडतं त्याच्यासोबत राहायला, वेळ घालवायला. त्याचं हसणं बोलणं सगळंच आवडतं मला. पण हेच प्रेम आहे का त्याच्याबद्दल? जे काही वाटतं त्याला प्रेम म्हणाव की आणखी काही हेच नाही कळत आहे. प्रीती बोलली, नको काळजी करू, हळूहळू मिळतील तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे. आणि झोप आता, उद्या मला लवकर जायचं ऑफिसला. तुला एकटीला जावं लागणार आहे जॉगिंगला. आराध्या बोलली, नको यार, तू नाही आहेस ना, मग मी सुट्टी घेते उद्या. प्रीती बोलली, हे बिलकुल चालणार नाही, गॅप नको पडायला, तू जायचं उद्या. आराध्या बोलली, बरं बाई, जाईल मी. प्रीती बोलली, जाडे नक्की जायचं, अलाराम लावू का झोप? आराध्या बोलली, हो अगं नक्की जाते. प्रीती बोलली, चल मग, बाय, गुड नाईट. आराध्या झोपायचा खूप प्रयत्न करते, पण तिला झोपत येत नाही. रुद्रसोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिला आठवत होता. न कळत तिच्या गालावर मोठी स्माईल आली. खूप उशीर झाला, तिला झोप लागली नाही. सकाळी उठायला तिला उशीर झाला. आराध्या मनातच बोलते, काय यार, प्रीती रोज उठवते म्हणून, नाही तर रोज उशीर झाला असता मला. जवळच गार्डनमध्ये जॉगिंगला जाते. 3-4 राऊंड मारून एका बेंचवर बसते. रुमालाने तिच्या चेहऱ्यावरचा घाम टिपत असते. मान इकडे तिकडे फिरवून मोकळी करत असते. आणि दुरूनच कोणीतरी तिला भान हरपवून बघत असतो. दुसरा कोणी नाही, तो रुद्रच असतो. तो तिच्याकडे जाणारच. तो समोर काहीतरी बघून थांबतो. एक मुलगा आराध्याच्या मागे उभा राहून तिचे डोळे झाकतो. आराध्या बोलली, कोण आहे? राहुल बोलला, ओळख बघू. आराध्या बोलली, राहुल तू? ती जवळजवळ उडी मारतच त्याला मिठी मारते. राहुल बोलला, ए तू कसं काय ओळखलं? आराध्या बोलली, हो मग, तुझा आवाज ओळखते मी. राहुल बोलला, काय मग बोक्या, तू पण येते का इकडे जॉगिंगला? आज पहिल्यांदा दिसली. आराध्या बोलली, अरे रोज लवकर येऊन जाते, आज उशीर झाला म्हणून दिसले. आणि तू पण काय मला रियासारखं बोक्या म्हणतो? हो, हा राहुल, तोच रियाचा बॉयफ्रेंड. राहुल बोलला, काय मग, घरी जायचा विचार आहे का इथेच थांबायचं आहे? आराध्या बोलली, मी बस आता घरी जाणार आहे. राहुल बोलला, चल मग सोबतच जाऊ. ती तिचा हात त्याच्या हातात गुंमते आणि ते छान गप्पा मारत हसत निघून जातात. रुद्र मात्र त्यांना पाठमोर जाताना बघत राहतो. त्याच्या काळजात धस्स होतं. कालचं तिच्यासोबत घालवलेले सगळे क्षण आणि आज तिला पाहिलेलं, त्याला काहीच कळत नसतं. त्याला तर हवेतून धपकन खाली पडल्यासारखं झालं. घरी येईपर्यंत तो विचार करत होता, कोण असेल तो? आराध्याचा बॉयफ्रेंड तर नाही. नाही, फ्रेंड पण असू शकतो, पण असं हातात हात घालून? त्याचं काय, माझ्या मैत्रिणी पण माझा हात धरतात, तेवढं तर चालतच फ्रेंडमध्ये. दोघंही ऑफिसला पोचतात. आराध्या फाईल देऊन रुद्रकडे जाते. आराध्या बोलली, मे आय कम इन सर? रुद्र बोलला, यस कम इन. आराध्या बोलली, सर या फाईलवर तुमची साईन हवी होती. रुद्र फाईल घेतो आणि साईन करून परत तिच्याकडे देतो. तिच्याकडे साधा बघत पण नाही. आराध्याला कळलं तर त्याचं काहीतरी भिनसलेलं आहे. आराध्या बोलली, काही प्रॉब्लेम आहे का सर? रुद्र बोलतो, असं का विचारताय तुम्ही? आराध्या बोलली, नाही म्हणजे तुमचा मूड खराब वाटत आहे. रुद्र बोलला, इट्स नॉट ऑफ युअर बिझनेस. तो थोडा आवाज वाढवताच बोलतो. आराध्या तर त्याचं वागणं बघून थोडा वेळ शांत बसते. काल बघितलेला रुद्र आणि आजचा रुद्र मध्ये कितीही खूप फरक असतो. रुद्र बोलला, झाली ना साईन? आराध्या बोलली, हो. रुद्र बोलला, मग निघा आता. आराध्याला त्याचा राग येतो. ती पाय आपटतच तिथून निघून जाते. अजित बोलला, काय ग, एवढं चिडायला काय झालं? आराध्या बोलली, तुझ्या दादाला विचार ना. नाही म्हणजे काल त्याच्याबद्दल माझं थोडं मत बदललं होतं, पण नाही, तो आहेच तेच आहे, अकडू खडूस. अजित बोलला, अगं हो हो, शांत हो.
तशी आराध्या थोडी नमते. सॉरी, मी तुझ्यावर चिडायला नको होतं. अजित बोलला, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. नंतर अजित रुद्रला भेटायला त्याच्या कॅबिनमध्ये जातो. तर रुद्र दोन्ही हात डोक्यावर ठेवून खाली बघत असतो. अजित बोलला, काय झालं? रुद्र बोलला, नाही, काही नाही. तू बोल ना, काय म्हणत होतास? अजित बोलला, काय प्रॉब्लेम आहे? तू आराध्यावर पण ओरडला का? रुद्र बोलला, हां, ते. अजित बोलला, सांग ना दादा, टेन्शन आहे का? तसा रुद्र त्याला सकाळी पाहिलेला सगळा किस्सा सांगतो. अजित बोलला, अरे पण मग एवढं काय? तिचा फ्रेंड असेल तो. रुद्र बोलला, अरे तसं काही नाही. असेलही तिचा फ्रेंड, पण फ्रेंडपेक्षा जास्त असला तर म्हणजे आपण कसं सांगू शकतो ना? अजित बोलला, हे बघ दादा, मी जेवढं तिला ओळखतो त्यानुसार मला नाही वाटत असं काही असेल. ती मला तसं काही बोलली पण नाही. रुद्र बोलला, मला सांग, तू एंगेज आहेस किंवा तुझ्या गर्लफ्रेंडबद्दल तू सांगितलेला का तिला काही? अजित बोलला, नाही, अजून तरी नाही. रुद्र बोलला, तेच तर, तसं तिने पण नसेल सांगितलं किंवा तिला या गोष्टी नसतील शेअर करायच्या. कसं आहे अजित, म्हणजे तिचं त्याच्यासोबत काही नसेलही, पण दुसऱ्या कोणासोबत आहे का हे माहिती असायला हवं ना. म्हणजे जर तसं असेल तर मी आत्ताच तिच्यातून बाहेर निघेल, नंतर मला खूप त्रास होईल. आणि तसंही मला कोणाच्या मधात नाही यायचं. अजित बोलला, नको काळजी करू, आपण बघू काय करायचं ते. माहिती तर काढायला हवी. तेवढ्यात आराध्या डोअरवर नॉक करते. आराध्या बोलली, मे आय कम इन सर? रुद्र बोलला, येस, कम इन. आराध्या बोलली, सर काही काम आहे का? नसेल तर मग मी निघते आता. रुद्र बोलला, आज हाफ डे आहे का? आराध्या बोलली, नाही. मग? आराध्या बोलली, नाही म्हणजे माझं काम झालं आहे म्हणून. रुद्र बोलला, ऑफिस आहे ही धर्मशाळा नाही. मनात येईल तेव्हा यायचं आणि मनात येईल तेव्हा जायचं. आराध्या बोलली, तुम्हाला परमिशन नसेल द्यायची तर सांगा. उगाच टोमणे नका मारू. बॉससारखं वागायचं होतं तर मग कशाला केली फ्रेंडशिप? मी माझं काम संपवलं म्हणून विचारलं. अजित बोलला, कुठे बाहेर जायचं आहे का? आराध्या बोलली, हो, मी आणि माझे सगळे फ्रेंड्स बागेत जाणार होतो, पण आता नाही सांगते त्यांना. अजित बोलला, अरे आम्ही पण आताच बागेत जाणार होतो, चल सोबतच जाऊ. रुद्र बोलला, तर त्याच्याकडे चकित होऊनच बघतो. आराध्या बोलली, अरे वा, तुम्ही सुट्टी घेता ते चालते, तुम्ही तर बॉस ना, आम्ही घेतली तर धर्मशाळा. अजित बोलला, दादा दे ना तिला परमिशन, आपण सोबतच जाऊ ना. मग रुद्रला तर काही कळलं नव्हतं अजितचं काय चाललंय आहे ते. तो तसंच आराध्याला परमिशन देऊन देतो. अजित बोलला, तू थांब पार्किंगजवळ, आम्ही आलोच. रुद्र बोलला, आपण का चाललो आहोत सारस बागेत? तिच्या फ्रेंडसोबत काय करणार आहोत आपण? अजित बोलला, अरे दादा तुला कळत नाही आहे, आपल्याला तिच्या फ्रेंड्सला भेटायला मिळेल ना, आणि तो सकाळचा मुलगा जर तिथे असला तर त्याला पण भेटता येईल, आणि तो जर नसला तरी तिच्या फ्रेंडसोबत राहून आपल्याला बरंच काही कळेल ना. रुद्र बोलला, हे चुकीचं आहे अजित. आता अजित बोलला, काही चुकीचं नाही आहे, चल लवकर. आराध्या बोलली, वाट बघत असेल ते दोघंही खाली येतात. आराध्या वाटच बघत असते. अजित बोलला, दे चावी गाडीची. आराध्या बोलली, मी नाही देणार, आज तर मी नाहीच देणार. अजित बोलला, का ग? आराध्या बोलली, मला नाही बसायचं खडूस लोकांसोबत. ती तोंड वाकडं करूनच बोलते, आणि तसंही मला रस्त्यात प्रीतीला पिक करायचं आहे. रुद्र बोलला, मग आपण करून तिला पिक. आराध्या बोलली, नको, मी जाईल माझी. रुद्र बोलला, आराध्या प्लीज. तो थोडा आवाज वाढवतच चिडून बोलतो. आराध्या अजितला चावी देऊन रागारागातच कारचं डोअर उघडते आणि आत जाऊन बसते. अजित स्कूटी घेऊन निघून जातो. रुद्र गाडीत जाऊन बसतो. तो तिच्याजवळ सीट बेल्ट लावायला सरकतो. तसं आराध्याला मागे घडलेला किस्सा आठवतो. ती लगेच स्वतःचं सीट बेल्ट लावते. तिला असं गोंधळलेलं बघून त्याला हसू येत होतं. तो गाडी चालू करतो. थोड्या वेळाने तिला आवडतं म्हणून तो FM लावतो. गाणं पण सिच्युएशनला सूट करेल असं चालू असतं. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय.
माझी लाडकी ग, माझी गोल्डी ग, सांगा आमच्या छकुलीला झालं तरी का? गाणं ऐकून तर तो जोरजोरात हसू लागला. तिने त्याच्याकडे रागात पाहिलं आणि गाणं बंद केलं. तसं त्याने त्याचं हसू आवरलं. रुद्र बोलला, अगं बस न, किती रागवशील? गाल बघ किती फुगले, आधीच किती गोबरे गोबरे आहेत ते. ती काहीच नाही बोलत. रुद्र बोलला, नको ना फुगू आता, तुझे गाल ओढाव वाटतात मग. आराध्या बोलली, ती चकित होऊनच रुद्रकडे बघते. रुद्र बोलला, म्हणजे तसं नाही, बोल ना आता. आय एम रिअली सॉरी आराध्या. आराध्या बोलली, समोरून लेफ्ट द्याल. प्रीती तिथे थांबलेली आहे. तो पण काहीच न बोलता लेफ्ट घेतो. गाडी प्रीती समोर येऊन थांबवतो. प्रीतीचे लक्षच नसते. ती आपली आराध्याची स्कूटीला शोधत असते. आराध्या बोलली, प्रीती चल, इकडे तिकडे काय बघते? प्रीती बोलली, अरे तू गाडीत कशी काय? आणि रुद्र पण सोबत. हाय रुद्र. रुद्र बोलला, हाय. आराध्या, आता बसशील पण गाडीत? तशी ती मागे बसते. प्रीती बोलली, जाळे, आपली स्कूटी कुठे आहे? तशी आराध्या तिच्याकडे रागात बघते. प्रीती बोलली, ओके, आपली स्कूटी कुठे आहे? आणि तू रुद्रसोबत का आली? आराध्या बोलली, स्कूटी अजितकडे आहे. यांना पण यायचं होतं सारसबागेत, म्हणून सोबतच आलो. प्रीती बोलली, डायरेक्ट बसच्या बाजूच्या सीटवर? हां, प्रगती आहे. ती आकर्षातून रुद्रकडे बघते. गालातल्या गालात हसत बोलते. रुद्र पण तिचं बोलणे ऐकून गालातल्या गालात हसायला लागतो. थोड्या वेळात ते सारसबागेत पोहोचतात. मागून अजित पण येतो. आराध्याचे फ्रेंड्स तिची वाटच बघत असतात. रिया बोलली, काय बोक्या, किती उशीर? रुद्र तर तिची नवीन नाव ऐकून चकित होतो. अजितला पण हसू यायला लागतो. आराध्या रियाला डोळ्यांनीच शांत बसायला सांगते. तोच तिचे लक्ष रुद्र आणि अजितकडे जाते. रिया बोलली, हाय, तुम्ही रुद्र सर ना? रुद्र बोलला, हो, आपली भेट झाली होती आधी. तुम्ही आराध्यासोबत आल्या होत्या ऑफिसला. रिया बोलली, पण तुम्ही इथे कसे काय? आणि हे कोण सोबत? अजित बोलला, हाय, आय एम अजित, रुद्रचा लहान भाऊ. आम्ही पण येणार होतो, मग आराध्याला म्हटलं सोबतच जाऊ. इफ यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. रिया बोलली, नाही नाही, प्रॉब्लेम काय त्यात? चला, पुढे सगळे वाट बघताय. थोडं समोर आल्यावर रुद्रला राहुल दिसतो. राहुल बोलला, काय हे आराध्या, किती वेळची वाट बघतोय आम्ही. आराध्या बोलली, सॉरी ना राहुल्या, झाला थोडा उशीर, आणि त्याला मिठी मारते. तिला असं बघूनच अजितही थोडा गोंधळतो. रुद्रकडे बघतो तर त्याचा चेहरा पडला होता. अजितला लगेच कळतं की हा तोच सकाळचा मुलगा आहे. आराध्या, रुद्र आणि अजितही सगळ्यांशी ओळख करून देते. राहुलची ओळख तिचा फ्रेंड्स म्हणूनच करून देते. बराच वेळ सगळेजण फिरतात. रुद्र आणि अजित पण त्यांच्याच मिसळून जातात. बराच वेळ फिरवून ते सगळे खाली गोल राऊंड करून बसतात. अजित बोलला, आपण ट्रूथ अँड डेअर खेळायची का? राहुल बोलला, का नाही, खेळूया. प्रीती, राहुल, रिया, आराध्या, अजित आणि रुद्र सगळे गोल राऊंड करून बसतात. इथे पण आराध्या राहुलच्या शेजारी बसली होती. त्या दोघांच्या प्रत्येक हालचाली रुद्र बघत होता. ते एक बॉटल घेतात. फिरवायला पहिले अजित फिरवतो. बॉटल रिया समोर येऊन थांबते. प्रीती बोलली, चल सांग रिया, थ्रू ऑर डर? रिया बोलली, थ्रू. अजित बोलला, मी विचारतो, म्हणजे मी नाही ओळखत तुम्हाला कुणाला, म्हणून म्हटलं मी विचारतो. राहुल बोलला, हां बिंदास विचार. अजित बोलला, रिया, आर यू एंगेज? रिया बोलली, हो, म्हणजे तुम्ही पण आता फ्रेंड्सच आहात, तर तुम्हाला सांगायला हरकत नाही. हां, जो दिसतोय ना राहुल, हा माझा बॉयफ्रेंड आहे. आम्ही गेली 3 वर्ष एंगेज होतो. रुद्र बोलला, काय? तो जरा जोरातच विचारतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. रिया बोलली, काय झालं? रुद्र बोलला, नाही, काही नाही, म्हणजे मला आवडेल तुमची लव्ह स्टोरी ऐकायला. आराध्या बोलली, मी सांगते. राहुल बोलला, हो सांग, तूच सांग, तसंही तुझ्याशिवाय जमलं नसतं मला काही. आराध्या बोलली, हां, तर मग स्टोरीची सुरुवात होते. आमच्या कॉलेजपासून हा आम्हाला 1 वर्ष सिनियर याला आमची रिया आवडली. मग काय, नेहमी नेहमी आमच्या मागे मागे येणं.
क्लाससमोर थांबणं, इंस्टाग्राम, फेसबुकवर सगळीकडे दोघींना पण रिक्वेस्ट सेंड केली. काही दिवस आम्ही इग्नोर केलं. पण मग आमचे कॉमन फ्रेंड्समुळे यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. त्याला रिया आवडते असंही सांगितलं. मी आधी काही मदत नाही केली, पण हळूहळू माझी त्याच्याशी फ्रेंडशिप झाली. 6 महिने त्यांनी रियाच्या होकाराची वाट पाहिली. तोपर्यंत आम्हाला कळलं होतं की त्याचं मनापासून प्रेम आहे रियावर. आणि मग शेवटी आमच्या मॅडम पण पडल्यात प्रेमात. आणि रिझल्ट आहेच तुमच्यासमोर. राहुल बोलला, हो, पण हे आराध्याशिवाय जमलंच नसतं. आम्हाला सारखं सारखं भेटायला, आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळायला पाहिजे. म्हणून तू खूप प्रयत्न केले. तुझ्याशिवाय आम्ही एकत्र झालो नसतो. रिया बोलली, खरंच बोक्या, थँक्यू सो मच. आराध्या बोलली, तिला सापट मारतच म्हणते, बोक्या नको म्हणू गड्या. आहेस तू माझा लाडका बोक्या. रिया तिचे गाल ओढतच बोलते. अजित बोलला, आराध्या, तू पण आहेस का एंगेज? अजितच्या प्रश्नावर रुद्र थोडा गंभीर होतो. त्याचा प्रश्न ऐकून आराध्याचा चेहराही पडतो. आराध्या बोलली, माझ्या कोण प्रेमात पडेल? ती थोडंसं नाटकी हसूनच बोलते. तोच रिया तिचा हात हातात घेऊन दाबते आणि तिला डोळ्यांनीच शांत बसायला सांगते. त्यांच्या सगळ्या हालचाली रुद्र लक्षपूर्वक बघत असतो. अजित बोलला, काय झालं? रिया बोलली, काही नाही, रुद्रची आराध्या सिंगलच आहे. तसा रिया पुन्हा बॉटल फिरवते. आता बॉटल अजित समोर थांबते. रिया बोलते, जो प्रश्न तू मला विचारला होता ना, तोच तुला सांग, कोणी आहे का? अजित बोलला, हां, म्हणजे आहे एक. आराध्या बोलली, काय? आणि तू मला सांगितलं नाही? अजित बोलला, अगं सांगणारच होतो. आराध्या बोलली, आता लवकर सांग, कोण आहे? अजित बोलला, अगं आपले क्लायंट आहेत ना, मिस्टर देशपांडे, त्यांची मुलगी. 1 वर्ष झालं आम्हाला सोबत आता. आराध्या बोलली, माझी भेट घालून दे ना. अजित बोलला, का नाही, नक्की. प्रीती बोलली, बरी आहे ना तुझी गर्लफ्रेंड? म्हणजे डोक्यावर पडली नाही आहे ना? अजित बोलला, असं का विचारत आहेस? प्रीती बोलली, नाही, म्हणजे तुझ्यासोबत एंगेज आहे म्हणून विचारलं. अजित बोलला, हां हां, पण ती डोक्यावर जरी पडलेली असली ना, तरी चालली असती मला, कारण तुझ्यासारखी नाही आहे ना. प्रीती बोलली, मी तुला या जन्मात मिळणं शक्यही नाही. अजित बोलला, हो, आणि मला पाहिजे पण नाही. प्रीती बोलली, आणि मिळणार पण नाही. एवढे खराब दिवस नाही आलेत माझे. अजित बोलला, फॉर्च्युनेटली माझे पण नाही. आराध्या बोलली, अरे बस बस, तुम्ही तर चालू झाले. किती भांडणार आहात? थांब जरा. राहुल बोलला, प्रीती तू सांग ना, म्हणजे तू आता एंगेज नाही, माहिती आहे आम्हाला, पण आधी कोणी होतं का? प्रीती बोलली, हट, कोणाची हिंमत नाही आपल्याशी नडायची. अजित बोलला, तेही आहेच म्हणा, कोणी इतका मूर्ख असेल? प्रीती बोलली, कात्र बोलला. रुद्र बोलला, नका भांडू तुम्ही, चला आपण आपल्या गेम कंटिन्यू करू. असं सगळे खेळतात आणि मग घरी जायला निघतात. राहुल आणि रिया सगळ्यांना बाय करून निघून जातात. आराध्या बोलली, अजित, आता मी आणि प्रीती स्कूटीवर जातो. प्लीज नाही म्हणू नको, कारण मी तुझं काही ऐकणार नाही आहे. अजित बोलला, बरं जा. रुद्र बोलला, खरंच आराध्या चांगले आहेत तुझे फ्रेंड्स. आराध्या बोलली, थँक्यू. प्रीती त्यांचं बोलताना बघून अजितला दूर जाऊन असं डोळ्यांनीच खुणवते. तिचं म्हणणं त्याला कळतं. ते दोघे दूर जातात. अजित बोलला, तुला या दोघांबद्दल का वाटतं? प्रीती बोलली, आपल्याला वाटून काय फायदा? त्यांना वाटायला पाहिजे ना. अजित बोलला, पण मला आवडतात ते सोबत. प्रीती बोलली, मला पण. अजित बोलला, या बाबतीत आपले एकमत झालं. प्रीती बोलली, हो, आपल्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढा करू आपण. अजित बोलला, हो. रुद्र बोलला, आराध्या, तुझा राग गेला ना? आय एम सो सो सॉरी. आराध्या बोलली, अरे तो तर केव्हाच गेला, आणि तसंही फ्रेंड्समध्ये नो सॉरी नो थँक्यू. रुद्र बोलला, ओके. आराध्या बोलली, रुद्र खूप खूप थँक्यू. आज तू खूप छान मिसळला माझ्या फ्रेंडसोबत. त्यांना पण खूप छान वाटलं. रुद्र बोलला, आत्ताच कोणीतरी म्हटलं, इन बिटवीन फ्रेंड्स देअर इज नॉट सॉरी नो थँक्यू. आराध्या बोलली, हो बरं, चल मी येते आता. खरं तर रुद्रला तिला जाऊ द्यायची बिलकुल इच्छा नसते.
त्याला खरं तर तिला मिठी मारायची इच्छा असते, पण ते बरोबर नाही हे त्याला कळत होतं. तो त्याच्या भावना कंट्रोल करतो. आराध्या आणि प्रीती दोघांना बाय करून निघून जातात. रुद्र आणि अजित पण घरी जायला निघतात. रस्त्यात रुद्र आराध्याच्याच विचार करत असतो. असं का बोलली ती, की माझ्यावर का कोणी प्रेम करेल? तिचा काही पास्ट आहे का? असला तरी मला काही फरक पडत नाही. ती जशी आहे तशी आवडते मला. आराध्या घरी येऊन अजितने विचारलेल्या प्रश्नाचा विचार करत बसली. तेवढ्यातच प्रीती तिला आवाज द्यायला आली. प्रीती बोलली, काय ग, चलत नाही का जेवायला? आराध्या बोलली, ते चल. प्रीती बोलली, अजूनही तोच विचार करत आहेस का जाडे तू? आराध्या बोलली, नाही ग, बिलकुल नाही. प्रीती बोलली, का खोटं बोलत आहेस? सोड ना ग त्या साहिलचा विचार. तो मुलगा तुझ्यासाठी नव्हताच बनलेला. बरं झालं ना त्याचं सगळं लवकर कळलं. फालतू मुलगा होता तो आणि त्याचे विचारही तेवढेच फालतू. आराध्या बोलली, अरे मी त्याचा विचार करतच नाही आहे. प्रीती, मी रुद्रचा विचार करत आहे. प्रीती बोलली, त्याचं काय आता? आराध्या बोलली, मला भीती वाटत आहे. प्रीती, मी त्याच्या प्रेमात नाही पडली पाहिजे. मला दूर राहायला हवं त्याच्यापासून. प्रीती बोलली, असा का विचार करत आहेस? असं काहीही नाही होणार. प्रीती तिच्या हातावर हात ठेवत बोलते. आराध्या पुढे काही बोलणार तेवढ्यातच आई आत येते. आई बोलली, प्रीती, मी तुला इथे आराध्याला बोलवायला पाठवलं आणि तू पण इथे येऊन बोलत बसली. प्रीती बोलली, आतू, आम्ही येतच होतो. तू हो पुढे, आम्ही आलोच. तशा आई निघून गेल्या. प्रीती बोलली, चल खाली जेवायला, जास्त विचार नको करू. दोघीही जेवायला निघून जातात. जेवून झाल्यावर प्रीती रियाला कॉल करते. रिया बोलली, हां बोल ग प्रीती, काय म्हणते? प्रीती बोलली, अगं काही नाही, थोडं आराध्याबद्दल बोलायचं होतं. रिया बोलली, अजूनही नाराज आहे का ती? प्रीती बोलली, आली तेव्हापासून खूप डिस्टर्ब आहे. रुद्रशी जास्त बोलणार नाही असं म्हणत होती. रिया बोलली, मला वाटलंच ती असा काही विचार करत असणार. पण आता या सगळ्या गोष्टी सोडून द्यायला हवे ना तिने. किती दिवस तेच तेच मनात ठेवणार आहे? प्रीती बोलली, आणि मला वाटतं रुद्रला ही आपली आराध्या आवडते. म्हणजे मला अजित बोलत होता. रिया बोलली, त्यांनी सांगितलं का तुला? प्रीती बोलली, असं डायरेक्टली नाही सांगितलं, पण सांगितलं. मला काय वाटते रिया, आपण रुद्रला सांगू ना सगळं आराध्याबद्दल? रिया बोलली, नाही, आता नको. आराध्याला कळलं ना तर खूप चिडेल आपल्यावर. आपण थोडी वाट पाहू. वाटलं काही तर मग त्याच्याशी बोलू, पण सध्या काही नको. प्रीती बोलली, बरं चल, बोलते नंतर. आता सध्या थोडा वेळ आराध्यासोबत बोलत बसते. रिया बोलली, ओके बाय. दुसऱ्या दिवशी आराध्या ऑफिसमध्ये जाते. लोखंडे सरांनी अजित आणि आराध्याला भेटायला बोलावलं होतं. लोखंडे सर बोलले, आराध्या, तू याच प्रोडक्टवर पुढे सरांसोबत काम करायचं आणि अजित, तू माझ्यासोबत दुसऱ्या प्रोजेक्टला शिफ्ट होतं आहे. अजित बोलला, ओके सर. आराध्या रुद्रसोबत प्रोजेक्टच्या कामाला लागते. कामाशिवाय त्याच्यासोबत बोलणं राहणं ती टाळत होती. रुद्रच्याही ते लक्षात येत होतं, पण त्याला तिला काही बोलणं बरोबर वाटलं नव्हतं. असंच कामात 8 दिवस कधी निघून गेले कळलंही नाही. आराध्या बोलली, मे आय कम इन सर? रुद्र बोलला, यस कम इन. आराध्या बोलली, तुम्ही बोलावलं सर? रुद्र बोलला, हो, आपल्याला आता मीटिंगला जायचं आहे, पण जाता जाता आधी माझ्या घरी जायचं आहे. आराध्या बोलली, घरी का? रुद्र बोलला, एक फाईल घरी राहिली आहे. खरं तर आधी तिला शोधावं लागेल. ती मिळाली की मग डायरेक्ट मीटिंगला. आराध्या बोलली, ओके सर. दोघेही रुद्रच्या घरी जायला निघतात. आराध्या राहून राहून रुद्रकडे बघत असते. रुद्र बोलला, काय ग, काही विचारायचं आहे का? आराध्या बोलली, हो, म्हणजे नाही. रुद्र बोलला, विचार ना, काय विचारायचं ते? आराध्या बोलली, रामाकांत सर आता घरीच असतील ना? रुद्र बोलला, हो, का ग? आराध्या बोलली, म्हणजे मला खूप दिवसांपासून त्यांना भेटायचं होतं. आज फायनली भेटता येईल. तिचं बोलणं ऐकून रुद्र हलकाच हसला. त्यांनी गाडी त्याच्या घरासमोर थांबवली.
आराध्या घर बघतच राहिली. घर कुठे, बंगलाच होता तो. रुद्र बोलला, काय ग, इथे का थांबली? चल आत. ती रुद्रच्या मागे मागे त्याच्या घरात आली. आत आल्यावर तिची नजर सैरभर झाली होती. रुद्रचं घर बघण्यात एवढा मोठा हॉल, त्याच्या घरच्या हॉल एवढा तर तिचं पूर्ण घर होतं. रुद्र तिला बघण्यात गुंग झाला होता. रामाकांतराव बोलले, अरे बेटा, तू कधी आलास? त्यांच्या आवाजाने तो भानावर आला. रुद्र बोलला, बाबा आत्ताच आलो. मीटिंगला जायचं आहे, फाईल घरीच राहिली म्हणून आलो. रामाकांतरावांचं लक्ष आराध्याकडे गेलं. रुद्र बोलला, बाबा ही आराध्या आहे, आपली एम्प्लॉई आणि माझी मैत्रीण. तसं आराध्यासमोर येऊन रमाकांतरावांच्या पाया पडली. रमाकांतरावांनी पण तिच्या डोक्यावर हात ठेवला. रमाकांतराव बोलले, छान नाव आहे बाळा तुझं. उभी का आहेस, बस ना. रुद्र बोलला, बाबा तुम्ही बसा, मी फाईल शोधतो. आणि तो वर निघून जातो. आराध्या बोलली, सर मला ना तुम्हाला भेटायचं होतं, खूप ऐकलं आहे तुमच्याबद्दल. रमाकांतराव बोलले, आमच्या रुद्रची मैत्रीण ना तू, हे घर तुझंच आहे असं समज. जेव्हा वाटलं तेव्हा निघून यायचं. तेवढ्यातच तिथं शालिनी येतात. शालिनी म्हणजे रुद्रची आई. रमाकांतराव बोलले, शालिनी हे आपल्या रुद्रची मैत्रीण, आपल्याच कंपनीत काम करते. आराध्याने त्यांना पण नमस्कार केला. शालिनी बोलली, सुखी राहा. रुद्र पण आला आहे. आराध्या बोलली, हो सर, वर गेले आहेत फाईल शोधायला. बराच वेळ झाला, रुद्र खाली येत नाही. आराध्या बोलली, सरांना फाईल दिसत नाही वाटतं. तुमची हरकत नसेल तर मी त्यांना शोधू लागू का? शालिनी ताई बोलल्या. अगं विचारते का, जा ना, मी बरंच कॉफी पाठवते तुमची. आराध्या बोलली, हो पण कुठे? शालिनी ताई बोलली, वरून उजवीकडे, पहिली रूम त्याचीच आहे. आराध्या वर जाते. त्याच्या रूमचं दार अर्ध लावलेलं होतं. ती दाराची कडी वाजवते. रुद्र बोलला, आई ये ना, कडी काय वाजवते? आराध्या दरवाजा उघडतच बोलते, आई नाही, मी आहे. रुद्र बोलला, आराध्या तू ये ना, बस. आराध्या आत आली आणि ती रूम बघतच राहिली. इतकी मोठी रूम, मध्येच मोठा पण बेड, समोरच एक बाल्कनी. ती रूम न्याहाळतच बसली. रुद्र बोलला, अगं बस ना. तिथे त्याच्याकडे पाहिलं. तो बेडवर खूप साऱ्या फाईल्स घेऊन बसलेला होता. आराध्या बोलली, मी काही मदत करू का? रुद्र तिच्याकडे काही फाईल्स देत बोलला, प्लीज यात आहे का बघ ना. आराध्याने त्याला हलके स्माईल दिली आणि फाईल शोधू लागली. तेवढ्यातच नौकर त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आला. कॉफी घेत घेत ते फाईल शोधत होते. बऱ्याच वेळाने रुद्रला ती फाईल दिसली. रुद्र बोलला, दिसली एकदाची, चल लवकर, आपल्याला उशीर होतोय. आराध्या बोलली, पण हा एवढा पसारा. ती बेडवरील सगळ्या फाईल बघत बोलली. रुद्र बोलला, ते घरी आल्यावर आवरतो मी, आता नको, उशीर व्हायला. दोघेही रमाकांतराव आणि शालिनी ताईंचा निरोप घेऊन निघून जातात. गाडीत आराध्या आनंदी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर कसला तरी समाधान दिसत होता. आणि ती कसलं तरी विचारात आहे हे रुद्रला कळलं होतं. ती थांबून थांबून रुद्रकडे बघत होती. रुद्र बोलला, काही विचारायचं आहे का? आराध्या बोलली, हो. रुद्र बोलला, मग बोल ना. आराध्या बोलली, म्हणजे मी रमाकांत सरांबद्दल खूप ऐकलं होतं, पण ते खूप वेगळं आहेत. रुद्र बोलला, वेगळे म्हणजे? आराध्या बोलली, इतका श्रीमंत माणूस आणि एवढा साधा. थोडाही श्रीमंतीचा गर्व नाही. तुमच्या आई पण तशाच साध्या. रुद्र बोलला, बाबांना श्रीमंत एवढं कौतुक नाही. तुला माहिती आहे, आम्ही लहानपणी चाळीत राहायचो. आजोबा आणि त्यांची लहान भाऊ दोघांनी एक नवीन बिझनेस चालू केला. मग बाबांनी तो पुढे नेला. तेव्हा आमच्याकडे हे काहीच नव्हतं. माझी आई पण खूप गरीब घरची आहे. नंतर बिझनेस वाढत गेला आणि आता मग हे सगळं आहे. तुला माहिती आपल्या कंपनीचे नाव एडी ग्रुप ऑफ इंडस्ट्री का आहे? आराध्या बोलली, का? रुद्र बोलला, वाय म्हणजे यशवंत, माझ्या आजोबांचं नाव, आणि डी म्हणजे देवधर, आजोबांच्या लहान भावांचं नाव, म्हणून वाय डी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. आराध्या बोलली, वाव. थोड्यातच वेळात ते मीटिंगचा लोकेशनला पोहोचतात. मीटिंग पण व्यवस्थित होते. रुद्र आराध्याला पुन्हा ऑफिसमध्ये ड्रॉप करतो आणि त्याची दुसरी मीटिंग असते म्हणून तो निघून जातो. घरी यायला त्याला उशीरच होतो.
तो रूममध्ये जायला निघतो. तोच मागून कोणाचा तरी आवाज येतो आणि तो थांबतो. रमाकांत बोलले, रुद्र. रुद्र बोलला, बाबा तुम्ही झोपले नाही का आणखी? रमाकांतराव बोलले, थोडं बोलायचं होतं. रुद्र बोलला, बोला ना. रमाकांतराव बोलले, कुठपर्यंत आली मग प्रोग्रेस? रुद्र बोलला, डील आपल्यालाच मिळेल. रमाकांतराव बोलले, मी बिझनेस डीलबद्दल बोलतच नाही आहे मी. रुद्र बोलला, मग? रमाकांतराव बोलले, जी मुलगी आपल्या घरी आली होती ना, मी तिच्याबद्दल बोलतोय. रुद्र बोलला, बाबा ते? रमाकांतराव हसतच बोलतात, काही घाई नाही आपल्याला. घे तुझा वेळ घे. तुला हवं असेल तर मी बोलेल तिच्या घरच्यांशी. रुद्र बोलला, बाबा तुम्ही ग्रेट आहात. माझे जे काही झालं ते सगळं विसरून तुम्ही तो पुढे काही बोलणारच. तोच रमाकांतराव त्याला थांबवत बोलतात. रमाकांतराव बोलले, माझ्या मुलाच्या सुखामुळे मला काहीच महत्त्वाचं नाही आणि ती पोरगी पण गोड आहे. राहिला प्रश्न मागे झालेल्या गोष्टींचा, तर तो एक गैरसमज होता आणि मागच्या गोष्टी धरून बसायचं नसतात बाळा. रुद्र बोलला, थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. तुम्हाला कळवतो काय ते लवकरच. रमाकांतराव बोलले, काही घाई नाही आहे. असं म्हणून ते रुद्रच्या डोक्यावर हात ठेवून निघून जातात. काय मग करेल का रुद्र आराध्याला प्रपोज? काय आहे त्या दोघांचं अतीत? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. आणि आजचा हा भाग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या माधुरी विथ स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.